बीडमध्ये आज ओबीसी समाजाची महाएल्गार सभा पार पडणार आहे। या सभेचं नेतृत्व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेसाठी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहतील। याआधी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र बीड आणि परिसरातील जिल्ह्यांना पावसानं झोडपलं होतं। पूर परिस्थिती असल्यानं ही सभा तेव्हा रद्द झालेली होती, मात्र अखेर आज बीडमध्ये ही सभा पार पडते। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जीआर लागू झाल्याच्या नंतर ही पहिली सभा होते आहे आणि याच सभेची तयारी आपण या ठिकाणी बघू शकता। बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती या सभेचं आयोजन मागील 4 दिवसांपासून सुरू आहे आणि अखेर ही तयारी जी आहे ती आता पूर्ण होते आहे। मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष देखील या महाएल्गार सभेनिमित्त उपस्थित झालेला आहे, कारण की या ठिकाणी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्यासह काही मराठा समाज बांधवांनी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये प्रवेश करावा, अन्यथा त्यांनी या ठिकाणी त्यांना पाय ठेवू दिला जाणार नाही असा इशारा देखील दिलाय। जीआर लागू झाल्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महाएल्गार होतोय आणि त्यामुळेच या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। त्यांचा सुपरफास्ट आढावा। कर्नाटक सरकारनं राज्यामधल्या शासकीय शाळा आणि त्यासोबतच महाविद्यालयांच्या परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे। कर्नाटक मंत्रिमंडळानं आरएसएसच्या कार्यावर निर्बंध आणण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रियांक खरगे यांनी सांगितलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीनिमित्त आज संध्याकाळी पुन्हा एका व्यासपीठावर दिसतील। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येतो। यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होत आहे। हा सोहळा आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर सुरू होईल। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यामधल्या संभाव्य युतीची चर्चा सध्या सुरू आहे। त्याचवेळी दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची छायाचित्र असलेले आकाशकंदील मुंबईतल्या दादर या मध्यवर्ती परिसरामध्ये पाहायला मिळतात। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव आणि राज ठाकरे तसंच आदित्य आणि अमित ठाकरे या ठाकरे बंधूंची छायाचित्र या कंदिलावर पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या विविध परिसरामध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या आकाशकंदिलांवर ठाकरे बंधूंची छायाचित्र आहेत। सामनाच्या अग्रलेखातून इंडिया आघाडीतील मित्र पक्ष डीएमकेच्या हिंदी विरोधी धोरणावर टीका करण्यात आली आहे। तसंच भाजप हिंदी विरुद्ध इतर असा वाद पेटवत असल्याचा आरोपही सामनाने केलाय। मात्र भाजपशी वाद असला तरी स्टॅलिन यांनी हिंदी भाषेच्या वापरावर तामिळनाडूमध्ये बंदी आणू नये असं सामनानं सुचवलंय आणि यामुळे तामिळनाडू इतर देशांशी तुटेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। तर सामनामधून कशी टीका करण्यात आली आपण पाहूयात। स्टॅलिन केंद्राच्या हिंदी सक्ती संदर्भात जे म्हणतात त्यास तार्किक आधार आहे। हिंदी जबरदस्तीनं थोपण्याच्या भूमिकेमुळे 100 वर्षात उत्तरेतील 25 भाषा नष्ट झाल्यात। उत्तर प्रदेश आणि बिहारची मूळ भाषा हिंदी नाहीच हे स्टॅलिन यांचं म्हणणं मान्य आहे। तरी देशभरात संवाद संपर्काची मुख्य भाषा ठरलेल्या हिंदीवर स्वतःच्या राज्यात निर्बंध लादणं हे बरं नाही। या कायद्यामुळे तामिळनाडूची जनता भारतापासून तुटेल, संवाद संपेल। स्टॅलिन यांचं भांडण मोदी शहांशी आहे, ते भाषेशी नसावं। भारतीय जनता पक्ष हा आगलाव्या पक्ष आहे। एखाद्या विषयावर आग लावायची आणि पळून जायचं ही त्यांची नीती। हिंदी विरुद्ध इतर असा वाद पेटवण्याचा डाव भाजपकडून खेळला गेलाय अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे। आधार कार्ड ते सुद्धा चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं। ऐकून धक्का बसेल, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्रम्प यांचंच बोगस आधार कार्ड तयार करून दाखवलंय।
तेही भर पत्रकार परिषदेमध्ये. बोगस आधार कार्ड वापरून बोगस मतदार तयार करण्यात आल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे. बोगस आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक त्यांनी चक्क ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड तयार करून दाखवलंय. भाजपचे देवांग दवेंनी निवडणूक आयोगाची वेबसाईट आपल्या हाती घेत बोगस याद्या तयार केल्याचं त्यांनी म्हटलंय. तर यावर आपला निवडणूक आयोगाशी काहीही संबंध नसल्याचं दवे यांनी याआधी स्पष्ट केलंय. आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू. टाकला आधार कार्ड नंबर. ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या. ठीक आहे. हाऊस नंबर माझा मतदारसंघ 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत. 0 करा, नाही तर 7 करा. चला, नॉट 7. ओके, सबमिट आहे. आता प्रिंट. कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं. सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला. आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे. आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत. कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात. फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात. चांदूर नगर परिषदेच्या जाहीर झालेल्या मतदार प्रारूप यादीमध्ये तब्बल 1906 मतदारांची नावं दोनदा समाविष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 8 ऑक्टोबरला प्रकाशित झालेल्या या मतदार प्रारूप यादीमध्ये 24,456 मतदार आहेत. मात्र यातील अनेक मतदारांची नावं ही एकापेक्षा जास्त मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याचं निदर्शनास आलंय. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता मतदार यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदारांना नमुना क्रमांक 8 हा फॉर्म भरून द्यायचा असतो. मात्र अनेक मतदार हा फॉर्म न भरता 6 नंबरचा फॉर्म भरतात, जो नवीन मतदारांसाठी असतो आणि त्यामुळे या प्रकारचा गोंधळ झाल्याची शक्यता प्रशासनाच्या वतीनं वर्तवण्यात येते. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी आंदोलन करण्यात येत आहे. 31,000 कोटींच्या शेतकरी पॅकेजच्या नावावर सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप आहे. त्यामुळे आज राज्यामधल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काल पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले. निमित्त होतं ते म्हणजे बारामतीमध्ये पार पडणारी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची वार्षिक सभा. या सभेमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये केवळ एका खुर्चीचं अंतर होतं. दरम्यान या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संस्थेच्या कार्यालयामध्ये बैठक देखील पार पडली आहे. आजपासून अमरावती जिल्ह्याचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा कंत्राटदार आणि मजुरांकडून देण्यात आलाय. महाराष्ट्र प्राधिकरण कार्यालयामध्ये काल कंत्राटदारांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची थकबाकी मागील 1 वर्षापासून दिली नसल्याचा आरोप कंत्राटदार आणि मजुरांकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार का अशी चिंता जिल्हावासियांना सतावते आहे. राज्यामधल्या पहिला हायड्रोजन बसची ट्रायल रन पुण्यामध्ये यशस्वी झाली आहे. मेढा कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ दरम्यान ट्रायल रन यशस्वी झाली आहे. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. तर राज्य शासनातर्फे बस खरेदीला 30% सबसिडी दिली जाणार आहे. ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळणार आहे आणि पेट्रोल आणि डिझेल आयातीवरचा खर्चही कमी होऊ शकतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यामध्ये 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुढाकार घेतलाय. रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून नाशिकच्या एनसीसीएफ कार्यालयाला टाळ ठोकण्यात आलंय. शेतकऱ्यांचे 2023-24 या मागील वर्षाचे कांद्याचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. जिल्ह्यातील 100 ते 120 शेतकऱ्यांचे पैसे एनसीसीएफकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 3 कोटी रुपये एनसीसीएफ देत नसल्यानं कार्यालयाला टाळ ठोकण्यात आलाय.
जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल जिल्हा प्रशासनानं सरकारकडे सादर केलाय. जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये 4.5 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. राज्यातल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या तीव्र अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी सरकारनं आता मदत मंजूर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या 2 तर मराठवाडा विभागामधल्या बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या 5 अशा एकूण 7 जिल्ह्यांना 1,356 कोटींचा निधी शासनानं मंजूर केलाय. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टच्या मदतीनंतर सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचीही मदत लवकरच वितरित केली जाईल अशी माहिती आहे. अकोल्यामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेतील तरुणांनी आक्रोश मोर्चा काढलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी अशोक वाटिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय. कायमस्वरूपी रोजगार, जिओ फेन्सिंग रद्द करणं, पूर्वीप्रमाणे अटेंडन्स अहवाल सुरू करणं आणि रखडलेले विद्यावेतन तत्काळ अदा करावं, नवीन भरती प्रक्रियेला प्रश्न निकाली न लागेपर्यंत स्थगिती द्यावी, या सर्व मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थींनी हा मोर्चा काढलाय. नवी मुंबईच्या सानपाडा, जुईनगर आणि वाशी परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत मनसेनं बोंब मारा मोर्चा काढलाय. 15 दिवसांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, नाहीतर मनपाच्या विभागीय कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. नवी मुंबईतील कामोठे शहरामध्ये महिला कामगाराला शिवीगाळ करणाऱ्या सलून चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. एक महिला कामगार 6 महिन्यांपासून एका सलूनमध्ये काम करत होती. मात्र तिला पगार देण्यात टाळाटाळ करण्यात आली. यानंतर तिने जाब विचारल्यावर शिवीगाळ करण्यात आल्याचं तिने सांगितलं. यानंतर मनसैनिकांनी सलून चालकाला चोप दिलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दिवाळीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक ऑनलाईन खरेदीच्या अॅपमधून खरेदी करतात. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये राहणाऱ्या राजू कांबळे यांनी अॅमेझॉन या शॉपिंग अॅपवरून एसीची खरेदी केली होती. दरम्यान या एसीच्या पार्सलमध्ये चक्क एसी ऐवजी कचरा आणि लाकडाचे तुकडे मिळालेत. दिवाळी काळामध्ये मोठ्या प्रमाणात अशा रीतीनं ऑफर दिल्या जातात आणि या खरेदीला बळी पडून अशा पद्धतीनं खरेदी होते आणि ग्राहकांची फसवणूक होताना दिसते. अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील दक्षिण मध्य रेल्वेच्या स्टेशन अधीक्षक कार्यालयामध्ये चक्क 8 फूट लांबीचा साप मिळालाय. हा धामण जातीचा साप होता. साप आढळल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र योगेश गावंडे पाटील आणि त्यांचे सहकारी किरण इंगळे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत शिताफीनं साप पकडलाय. भिवंडीमधील रस्त्यांवरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा निर्दोष तरुणाचा बळी घेतलाय. भिवंडी कल्याण महामार्गावरील टेमघर परिसरामध्ये साईबाबा मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. रस्त्यावरील उंच सकल पॅच, पेवर ब्लॉक आणि खोल खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. भंडाऱ्यामध्ये विद्यार्थ्याची स्कूल व्हॅन नाल्याच्या पुलावरून उलटल्यामुळे 10 विद्यार्थी जखमी झालेत. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे चुकवताना व्हॅन चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. गोंदियामध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पतंग आणायला गेलेल्या एका 7 वर्षीय चिमुकलीचा ट्रेनच्या धडकेमध्ये मृत्यू झालाय. आमगाव येथील कुंभारटोली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. शाळेची सुट्टी झाल्यानंतर कनिष्का मेश्राम ही 7 वर्षीय चिमुकली आपल्या घराजवळ पतंग खेळत होती. दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पतंग पडला आणि तो आणायला ती गेली असताना रेल्वे एक्सप्रेसनं तिला धडक दिली आणि यामध्ये तिचा मृत्यू झालाय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये स्कूल बस चालकानं दिवसाढवळ्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलाय. स्कूल बस चालकाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हाही दाखल झालाय. गौतमी पाटीलच्या गाडीचा 30 सप्टेंबरला अपघात झालेला होता. या अपघातामध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला होता. दरम्यान गौतमी पाटीलनं या रिक्षा चालकाची मुलगी आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. गौतमी पाटीलनं आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यांनी आम्हाला येऊन भेटावं, त्यांनी आमची कोणतीही मदत केली नाही असा आरोप या कुटुंबानं केलेला होता आणि त्यानंतर गौतमी पाटीलनं या कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यानंतर कुटुंबियांनी गौतमी पाटीलचे आभार मानले. या बातम्यांसोबत